तर नमस्कार मित्रांनो, आज आपण शेअर्स कसे खरेदी करायचे आणि कोणते ॲप्स वापरायचे त्याबद्दल माहिती घेणार आहोत. ह्या रीलला सेव्ह करून घ्या. तर नमस्कार मित्रांनो, पुढे चालू ठेवत आहोत आपला प्रवास गुंतवणुकीचा. ह्या माध्यमातून आपल्याला कुठले शेअर्स कसे घ्यायचेत आणि कोणते ॲप्स वापरायचेत ह्याबद्दल माहिती घेऊयात. तर शेअर्स खरेदी करण्याकरता तुम्हाला एक ट्रेडिंग व डीमॅट खात्याची गरज लागते आणि हे खातं खोलण्याकरता तुम्हाला तुमचा आधार, पॅन व बँक प्रूफ जे आहे ते गरजेचं लागतं. सध्याच्या स्थितीमध्ये तुम्ही झिरोदा, ग्रो, अपस्टॉक्स, एंजल वन ह्या सारख्या नामांकित ब्रोकर बरोबर तुमचं ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जे आहे ते खोलू शकता आणि शेअर बाजारामध्ये शेअर जे आहे ते खरेदी करू शकता. या सर्व ब्रोकरचे ॲप जे आहेत ते अगदी सोपे आहेत. फक्त तुम्हाला KYC प्रक्रिया राबवताना तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड व बँकेचं स्टेटमेंट किंवा ITIचं प्रूफ जे आहे ते गरजेचं असतं. मग महत्त्वाचा मुद्दा काय की शेअर्स खरेदी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की कंपनीची पूर्ण माहिती जी आहे ती आपल्याला हवी. त्याबरोबरच शेअरची किंमत व त्याचा ट्रेंड बघा. दीर्घकालीन विचार करा, घाई करू नका. शॉर्ट टर्म ट्रेंडमध्ये उतरण्याची घाई अजिबात करू नका. शेअर बाजारात गुंतवणूक म्हणजे तुमच्या भविष्याची पायाभरणी आहे. म्हणून शिकत राहा, विचारपूर्वक गुंतवा आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने पाऊल टाका. पुढच्या भागात बघूयात IPO म्हणजे काय व त्यात कशी गुंतवणूक करायची. धन्यवाद.